नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय शेवभाजीची रेसिपी किंवा याला फरसाण भाजीसुद्धा म्हणलं जातं. आता ही फरसाण भाजी चपातीबरोबर आणि तंदूर रोटीसोबतसुद्धा खूप छान लागते. अगदी ढाबा स्टाईल भाजी घरी कशी बनवावी आणि फरसाणची भाजी घरी बनवत असताना काय काळजी घ्यावी, जेणेकरून अगदी त्याच चवीची आणि परफेक्ट टेक्स्चरची तुम्हाला ही भाजी घरी बनवता येईल. आता ही रेसिपी ट्राय करत असताना मी काही छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. या माझ्या अनुभवातून आलेल्या टिप्स आहेत आणि अगदी त्या सटीक बसतात. मी प्रत्येक वेळेस ही भाजी याच पद्धतीने बनवते, अगदी टेस्टी होते. तर चला मग आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भाजी बनवण्याकरता 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्या. तेल गरम झालं की 1 चमचा आपण यामध्ये जिरं वापरायचं आहे. या भाजीकरता मोहरी वापरायची नाही. इथे केवळ 1 ते 2 हिरव्या मिरचीचे तुकडे ॲड केलेले आहेत. त्यानंतर साधारणतः 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत. हवं तर तुम्ही यामध्ये पेस्टसुद्धा वापरू शकता किंवा ग्रेव्ही थिक होण्यासाठी थोडंसं तुम्ही कांदा म्हणजे थोडासा कट करायचा आणि थोडासा ग्रेव्ही फॉर्ममध्ये जर वापरला तर भाजीला छान थिकनेसपणासुद्धा येतो. आता 1 चमचा लसूण आल्याची पेस्टसुद्धा आपण वापरणार आहोत. तीही व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. सुरुवातीला कांदा, लसूण, आलं जी काही पेस्ट आहे ही सगळी व्यवस्थित परतून घ्यायची. कांदा छान थोडासा लालसर झाला की मग यामध्ये मसाले ॲड करा. साधारणतः 1 मोठा चमचा लाल तिखट, शक्यतो बॅडगी मिरची वापरावी म्हणजे छान कलर येतो किंवा काश्मीरी चिल्ली. त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर, साधारणतः 1 चमचा धने पावडर आणि 1 मोठा चमचा आपण किचन किंग मसाला वापरलेला आहे. किचन किंग मसाला हा जो काही मसाला आहे अगदी जर वापरला तर खूप जास्त छान चव येते. जर तुमच्याकडे नसेलच तर अशा वेळी थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धनेपूड मिक्स करून वापरा. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि व्यवस्थित मसाला एकदा परतून घ्या. त्यानंतर मग टोमॅटोची प्युरी किंवा पेस्ट ॲड करा. आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीला टोमॅटो का नाही वापरला? बऱ्याचदा आंबट अगोदर टाकलं की मसाला व्यवस्थित परतला जात नाही किंवा मसाले व्यवस्थित परतल्यानंतर जर तुम्ही टोमॅटो ॲड केला तर छान चवही येते, टोमॅटो लवकर शिजतो आणि भाजीला छान दाटसरपणा पण येतो. तुम्ही पाहू शकता अगदी हा मसाला व्यवस्थित कुक करायचा. या मसाल्यामधनं जे काही तेल आहे ते सेपरेट झालं पाहिजे. अर्थातच ही ग्रेव्ही इथंपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता या ग्रेव्हीला छान तर्री येण्यासाठी किंवा या भाजीला कलर येण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करा. म्हणजे जेवढी तुम्हाला भाजी पातळ हवी असेल त्या पद्धतीने गरम पाणी ॲड करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुढील भाजी शिजवून घ्या. तुम्ही पाहू शकता छान थिकनेस पण आलेला आहे. बरेच जण फरसाणची भाजी असेल, शेवभाजी असेल तर ती भाजी घट्ट व्हावी म्हणून बेसनचं पीठ ॲड करतात जेव्हा आपण मसाले ॲड करत असतो. पण बेसनचं पीठ ॲड केलं की भाजीला तर्री येत नाही, अगदी भाजीचा कलरही चेंज होतो. तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर भाजी खूप छान अगदी रस्सेदार तयार होते. आता छान उकळी फुटली आहे, त्यानंतर यामध्ये आपल्याला फरसाण ॲड करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची टीप, फरसाण घेत असताना किंवा वापरत असताना ते तिखट नसावं, अगदी हळद मिठाचं फरसाण असावं. जर लाल तिखटाचं फरसाण वापरलं भाजी करता तर भाजी जास्त तिखट होऊ शकते. आता गॅस पूर्णपणे बंद करायचा, फरसाण ॲड करायचा आणि 1-2 मिनटं झाकून ठेवायचं. म्हणजे गॅस बंद करायचा आहे. जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर फरसाणचा गिजगा होऊ शकतो किंवा फरसाण खूप जास्त स्मॅशी होऊ शकतो. त्यामुळं भाजीचा गिजगा कुठेही होणार नाही. अगदी गॅस बंद केल्यानंतर आपण फरसाण ॲड केला आहे आणि झाकण ठेवून 3 मिनटानंतर आपण ही भाजी सर्व केलेली आहे. गरमागरम भाजीसोबत चपाती सर्व करा, भाकरीबरोबर करू शकता किंवा तंदूर रोटी असेल त्याबरोबरही खूप छान लागतं. अगदी ढाबा स्टाईल किंवा हलवाई स्टाईलमध्ये ही भाजी याच पद्धतीने बनवली जाते. आता या फरसाणच्या जागी तुम्ही शेव वापरू शकता किंवा फरसाणही वापरलं तरी भाजी खूप छान लागते. आता या छोट्या-छोट्या टिप्स ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा.